महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रीभूत संघटना यांनी एक पत्र पाठवलेले आहे। कोणाला पत्र पाठवलेले आहे तर प्रति माननीय नामदार दादाजी भुसे साहेब, शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य, माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य या तिघांना पत्र पाठवलेले आहे। त्याचा विषय असा आहे बघा, अतिरिक्त शिक्षक संयोजन बदल्या सन 2025-26 च्या संच मान्यतेनुसार होण्याबाबत। बघा, जे अतिरिक्त शिक्षक संयोजन होणार आहेत तर ते 2025-26 च्या संच मान्यतेनुसार होण्याबाबत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। संदर्भ देखील या ठिकाणी दिलेले आहे। अतिरिक्त शिक्षक संयोजन सन 2024-25 संच मान्यतेच्या आधारे करण्याबाबत माननीय महोदय, उपरोक्त विषयांवर राज्यातील प्राथमिक माध्यमिक शाळांतील अतिरिक्त शिक्षकांचे संयोजन संच मान्यता सन 2024-25 नुसार करण्याबाबत संदर्भीय पत्रान्वये निर्देश दिलेले आहेत। शिक्षण हक्क अधिनियमानुसार शाळावर वेळेवर व पुरेशी शिक्षक संख्या मिळण्यासाठी अतिरिक्त शिक्षकांचे संयोजन करताना या वर्षीची वाढलेली विद्यार्थी संख्या विचारात घेणे गरजेचे आहे। शिवाय शैक्षणिक वर्ष सन 2025-26 हे अर्धसत्र पूर्णतः संपलेले आहे। तसेच मागील वर्षी रिक्त पदे असलेल्या शाळांवर यावर्षी रिक्त पदे नसणे, मागील वर्षी विद्यार्थी संख्या अभावी शिक्षक अतिरिक्त ठरत असलेल्या शाळांवर यावर्षी विद्यार्थी संख्या वाढल्याने शिक्षक अतिरिक्त नसणे अशी स्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे मागील वर्षाच्या विद्यार्थी संख्येवर शिक्षक संयोजन झाल्यास अनियमितता होण्याची शक्यता आहे। तर या वर्षाची वास्तव विद्यार्थी संख्या विचारात घेऊन अतिरिक्त शिक्षक संयोजन होण्यासाठी आपण दिलेल्या संदर्भीय पत्र स्थगित करण्यात यावे। तसेच अतिरिक्त शिक्षक संयोजन सन 2025 च्या संच मान्यतेच्या आधारे करण्यात यावी ही विनंती करीत आहेत। बरोबर आहे। आता जर संच मान्यता सन 2025-26 म्हणजे या चालू वर्षाच्या पटसंख्येवर आधारित संच मान्यता केली ते चांगले होईल या ठिकाणी असे या ठिकाणी संघटनेची मागणी आहे। आणि या ठिकाणी आपले स्नेहांकित श्री मनोज मराठे सर आणि श्री अनिल पलांडे सर यांच्या दोघांची या ठिकाणी सिग्नेचर आहेत। आता याचं उत्तर काय येते याची आपण वाट पाहूया। अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।